आपला तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या प्रिय आणि गोड नावात सलाम. आज मुक्त छंदातील एक रचना आपल्यासाठी घेऊन येत आहे आणि कवितेचं शीर्षक आहे याजक. ऐकूयात. याजक मेंढपाळ मेंढरांचा, मित्र जिव्हाळ्याचा, जणू साचा ख्रिस्ताचा. याजक मेंढपाळ मेंढरांचा, मित्र जिव्हाळ्याचा, जणू साचा ख्रिस्ताचा. याजक कोण? याजक कोण? मंडळी आणि यहोवामधील दुवा. मंडळी आणि यहोवामधील दुवा वेदीवर करतो मंडळीसाठी दुवा. याजक कोण? मंडळी आणि यहोवामधील दुवा वेदीवर करतो मंडळीसाठी दुवा. याजक पहारेकरी. याजक पहारेकरी मुखी वचनांची तलवार धरी. याजक पहारेकरी मुखी वचनांची तलवार धरी. याजक ख्रिस्ताच्या वधूचा रंगभूषाकार. याजक ख्रिस्ताच्या वधूचा रंगभूषाकार, आत्मिक पिता जबाबदार. संदेशामधून मंडळीला घडवत असतो. संदेशांमधून मंडळीला घडवत असतो. वचनांच्या आभूषणांनी नटवत असतो. संदेशांमधून मंडळीला घडवत असतो. वचनांच्या आभूषणांनी नटवत असतो. सुरकुती विरहित मंडळीसाठी सैतानाशी झगडत असतो. यात त्याला हवी असते मंडळीच्या प्रेमाची, प्रार्थनेची साथ. यात त्याला हवी असते मंडळीच्या प्रेमाची, प्रार्थनेची साथ. थरथरत्या हातांनी थोपटावी पाठ. थरथरत्या हातांनी थोपटावी पाठ. कणखर खांद्यांनी उभं राहावं त्याच्या बरोबरीनं ताट. थरथरत्या हातांनी थोपटावी पाठ. कणखर खांद्यांनी उभं राहावं त्याच्या बरोबरीनं ताट. मायेच्या पदरानं डोक्यावर सावली धरावी. मायेच्या पदरानं डोक्यावर सावली धरावी. कधीतरी त्याच्याही सुखदुःखाची चौकशी करावी. मायेच्या पदरानं डोक्यावर सावली धरावी. कधीतरी त्याच्याही सुखदुःखाची चौकशी करावी. सेवेचं व्रत घेऊन वादळात दिवा पेटवत असतो. सेवेचं व्रत घेऊन वादळात दिवा पेटवत असतो. पेटत्या ज्योतीला ओंजळीच्या कुंपणात सावरत असतो. सेवेचं व्रत घेऊन वादळात दिवा पेटवत असतो. पेटत्या ज्योतीला ओंजळीच्या कुंपणात सावरत असतो. फडफडणारी ज्योत तळहातांना देत असते चटके. फडफडणारी ज्योत तळहातांना देत असते चटके. घोंगावणारे वादळ मळ हातांवर मारत असते फटके. चटके आणि फटक्यांच्या तडाख्यात याजक मात्र धीरोदात्तपणे उभा राहतो. चटके आणि फटक्यांच्या तडाख्यात याजक मात्र धीरोदात्तपणे उभा राहतो. एकटाच, निश्चल, अभेद्य. धन्यवाद.